की जे सामाजिक, राजकीय किंवा विविध प्रकारच्या माध्यमातून जनतेचा एक आवाज बनलेला आहे। आज वर्तमानपत्र असतील, यूट्यूब चॅनल असतील किंवा मीडिया असेल, तर यात सगळ्यात प्रभावी माध्यम जर कुठलं असेल तर ते व्हॉट्सअप माध्यम आहे। आणि या माध्यमातून असं आज जो समाजसेवा ग्रुप ज्याचे ॲडमिन आहेत मदन भैया काकडे देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ आज याची दशकपूर्तीचा सोहळा साजरा होत आहे। आणि या 10 वर्षाचा जो कार्यकाळ या ग्रुपने केला आहे तो इतका अत्यंत प्रभावी आहे। सामाजिक क्षेत्रात असेल, करोना काळात असेल किंवा विविध माध्यमातून त्यांनी जे काम केलं या व्हॉट्सअप ग्रुपनं किंवा आर्थिक हातभार गोरगरीब जनतेसाठी जे कार्य केलं आहे ते वाखाणण्याजोगं आहे। आणि आज त्याचा जो वर्धापन दिन साजरा करत आहेत। खरं तर हे व्हॉट्सअप ग्रुप सामाजिक क्षेत्रात काम करत असताना किंवा सामाजिक क्षेत्रासाठी जे फायद्याचे आहेत त्यातलाच एक आत्ता पाठीमागंसुद्धा एक अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड शाखेच्या व्हॉट्सअप ग्रुपने सुद्धा असाच एक मोठा मेळावा साजरा केला। तर असं असताना मराठी रोकठोक या दोन्ही ग्रुपचं मनपूर्वक अभिनंदन करतो की अशाच ग्रुपने म्हणजे व्हॉट्सअपच्या जे ग्रुप असतील त्यांना ही एक मोठी संधी आहे की या समाजसेवेसारखं असेल, अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड शाखेचा सोहळा असेल तर या माध्यमातून समाजाच्या विविध गोष्टींवर उजेड टाकता येतो किंवा गोरगरीब किंवा एखाद्यावर अन्याय होत असेल तर त्यासाठी आवाज उठवता येतो। आणि हे एक प्रभावी माध्यम आहे व्हॉट्सअप। आणि याबद्दल जे ॲडमिन आहेत मदन भैया काकडे यांचं मनपूर्वक आभार मानतो। आणि त्यांनी जे कार्य चाललं आहे ते अखंड असेच चालू राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। नमस्कार। आज समाजसेवा ग्रुपला 10 वर्ष पूर्ण होत आहेत। 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 10व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या ग्रुपचे मुख्य ॲडमिन ज्यांनी हा ग्रुपची स्थापना केली मदन काकडे यांनी सर्वांसाठी स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे ब्रह्मचैतन्य हॉटेल येथे, ब्रह्मचैतन्य कार्यालय येथे। तर हा समाजसेवा ग्रुप समाजातल्या विविध आपत्तींच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारचं कार्य समाजसेवेतल्या सर्व सदस्यांनी एकत्रात येऊन केलेलं आहे। कोविड सेंटर म्हणजे कोविडसारखा आजार आला त्यावेळेलासुद्धा कोविड सेंटरला मदत करणे असो किंवा सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी असो किंवा वैयक्तिक कोणालाही काही अडचण आली तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने मदत उभारणे असो, हे समाजसेवा ग्रुपने सर्वच सदस्यांनी एकत्रित येऊन मोठा हातभार ह्या उपक्रमाला लावलेला आहे। आणि याच प्रकारचं वेगवेगळ्या पद्धतीने कार्य, सामाजिक कार्य या समाजसेवा ग्रुपच्या माध्यमातून इथून मागं चालू होतं आणि इथून पुढं पण चालू राहील। आमच्या समाजसेवा ग्रुपला साधारण 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत। समाजातील विविध स्तरातली तळागाळापासून अगदी उच्चपदस्थ अधिकारी आमच्या ग्रुपला सभासद आहेत, सदस्य आहेत। या सर्वांच्या मार्गदर्शनाने समाजोपयोगी कामे, वैद्यकीय मदत तसेच अडीअडचणीच्या वेळेला लोकांना मदत करणे ग्रुपच्या माध्यमातून होत असते। ज्या सदस्याला त्याबद्दल माहिती आहे ते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करतो। आमच्या ग्रुपने पूरग्रस्तांसाठी खूप मोठा मदत निधी उभा केला आणि 2 गावामध्ये संपूर्ण शिधा वाटप केलं। तसंच कोविडच्या काळात लोकांना सहाय्य करण्याचं कामही आपल्या ग्रुपने केलं। कोविड सेंटरला मदत करणे तसेच इतर रुग्णांना होणाऱ्या गैरसोयी दूर करण्यासाठी सुद्धा खूप प्रकार सेवा ग्रुपच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 300 ते 350 लोकांचा एकत्र ग्रुप मदन भाई यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र काम करत असून समाजसेवा ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होता येत आहे। चांगल्या वाईट गोष्टीची आम्हाला ताबडतोब म्हणजे माहिती मिळत आहे। त्यामुळं समाजसेवा ग्रुपचं 10 वर्षातलं कार्य खूप मोठं झालेलं आहे। आता सांगावं तेवढं थोडंच आहे। आणि ह्या ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला मदन भाईंनी सगळ्यांना एकत्र ठेवलं आहे, ती एक मोठी जबाबदारी त्यांनी पेललेली आहे। ग्रुपच्या माध्यमातून भरपूर कामं केलेली आहेत, आता सांगावी तेवढी थोडीच आहेत। धन्यवाद। काकड्यांच्या बरोबर आपण थोडंसं काम केलं। मदन काकड्यांचा कारखान्याच्या संदर्भात बराच मोठा अभ्यास आहे। ते बऱ्याच वेळा आपलं मत मांडत असतात कारखान्यामध्ये आणि कारखान्याच्या संबंधित बरेचसे विषय हे त्यांनी या ग्रुपच्या माध्यमातून शेअर केलेले आहेत। आणि सोळसकर त्यांना काही दिवसापासून आणखी जॉईन झालेत। त्यांना मदन काकडेंना आणि सोळसकरांना
या ग्रुपच्या संदर्भात शुभेच्छा आणि याच पद्धतीनं त्या समाजाची सेवा घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Thank you.